आपल्याकडे नवीन वर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदेकडून सुरू होते. पण कितीही म्हटलं तर दैनंदिन जीवनातील जे व्यवहार आहे तर हे इंग्रजी नवीन वर्षामधूनच सुरू होतात. इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण, तो सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. आजच्या व्हिडिओमध्ये यंदाचा मकर संक्रांती कशी आहे, कशावर बसली आहे, काय शुभ आहे, काय अशुभ आहे, तेच आपण बघणार आहोत. तसंच या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मकर संक्रांती हा सण याच्यावर आला आहे, त्याच्यावर आला आहे, हे घालू नका, ते करू नका, असे अजिबात करू नका. मकर संक्रांती हा सण सवासण्यांचा सण आहे, किंबहुना तो सगळ्यांचा सण आहे आणि तो आनंदाने साजरा करायचा असतो. इंग्रजी नवीन वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे मकर संक्रांती या दिवशी आपल्या नात्यातील काही कटुता असेल, आपल्या आयुष्यातील काही दोष असेल, तर तो दोष घालवण्याचा, दानधर्म, पुण्य करण्याचा, कर्म करण्याचा हा सण आहे. या 3 दिवसांचा हा सण असतो. या 13 तारखेला भोगी आहे, 14ला वार बुधवार, 2026ला मकर संक्रांती आलेली आहे आणि 15ला कर, ज्याला किंक्रात असे म्हणतो. तर हे 3 दिवस आपल्याला उत्साहाने हसत साजरे करायचे आहेत. मकर संक्रांतीचा सण जेव्हा येतो तेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि ही जी घटना घडते ती ज्योतिषशास्त्राप्रमाणे अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि आता जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की मकर संक्रांती वाईट आहे किंबहुना ती अशुभ आहे, असं अजिबात नाही. प्रत्येक गोष्ट चांगलीच असते. प्रत्येक सण आपल्याला खूप काही चांगलं शिकवत असतो. आता ह्या मकर संक्रांतीचं काय महत्त्व आहे किंवा जी संक्रांती देवी आहे ती यंदा कशावर बसली आहे, कुठे पाहत आहे, ती माहिती आपण पाहूया. बघा, सर्वप्रथम तर असं म्हटलं जातं, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करत असतो. सूर्याचा पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी ते याच दिवशी जातात आणि याच दिवसापासून उत्तरायण सुरू होतो. संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करण्याचे अतिशय महत्त्वाचं कारण मानलं जातं. याच दिवशी उपासना करण्याने आपल्या आयुष्यातील दोष, दुःख, संकट, त्रास दूर होण्यास मदत होते. जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो, ही जी घटना आहे जी ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची मानली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी कथा आहे की याच दिवशी देवीने शंकरासुर राक्षसाचा वध केला होता, म्हणून त्याला मकर संक्रांती हे नाव पडलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दान, चांगले कर्म हे करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. काही गोष्टी आहेत जे वर्ज्य करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपण भोगी हा सण बघूया. भोगी हा सण उपभोग घेण्यासाठी, भोग भोगण्यासाठी, चांगले भोग आपल्याला मिळावे यासाठी हा सण साजरा केला जातो. तर मकर संक्रांती या सणादिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. एखाद्या नात्यातील कटुता असेल तर ती दूर होऊन एकमेकांना आदर सत्काराने नवीन सुरुवात करावी, हाच उद्देश या सणाचा असतो. किंक्राती या दिवशी पण आपण दान करू शकतो. ज्याप्रमाणे संक्रांतीला बऱ्याच महिला हळदी कुंकू करत असतात, ते खतर रथसप्तमीपर्यंत चालूच असतं. आपण कसं करतो, बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू केले जातं, वाण वाटलं जातं, जो काही वंसा आहे तो पूजला जातो, दान धर्म कर्म केले जातात. ह्या गोष्टीसाठी मकर संक्रांती ओळखली जाते. किंक्रातीच्या दिवशी काही गोष्टींचं पालन केलं जातं आणि काही गोष्टी आहेत ज्यांचं तुम्ही कटाक्षाने पालन केले किंवा चांगले कर्म केले, त्याचा प्रभाव खूपसुद्धा चांगला आपल्या जीवनावर पडत असतो. तुम्ही त्या दिवशी दान केले, कुठल्याही गोष्टीचं दान, उदाहरणार्थ गोदान, भूदान, श्रमदान, ज्ञानदान आहे. ज्या गोष्टीचं तुम्हाला शक्य असेल त्या गोष्टींचं तुम्ही जर दान केलं तर त्याचा नंतरचा प्रत्येक जन्म सूर्य तुम्हाला ते दान परत करत असतो. म्हणजे एवढा पवित्र हा सण आहे. म्हणून असं आहे तसं आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता तुम्ही चांगले कर्म करायचे. तुम्ही जर चांगले कर्म केले तर ते सगळ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगल्या होतात. आता प्रत्येक वर्षी जी काय संक्रांती देवी आहे तिचं वाहन, तिचं शस्त्र बदलत असतं. आता यावर्षी आपण बघूया की तो किती मिनिटांचा असणार आहे. जो पुण्यकाळ आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि आपल्याला काय दान करायचे आहे, कुठल्या गोष्टींचं पालन करायचं आहे ते आपण बघूया. संक्रांतीचा जो काय पुण्यकाळ आहे तो आहे शके 1947, पौष कृष्ण 14 जानेवारी 2026 दुपारी ठीक 3 वाजून
6 मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ 3:06 6:20 मानला आहे. याच काळात तुम्ही दानधर्म पुण्यकर्म करू शकता. दरवर्षी संक्रांतीचे वाहन किंवा उपवाहन हे बदलत असतात. 2026ला हे देवीचं वाहन काय आहे, ती कशावर बसली आहे ते बघूया. संक्रांती देवीचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. आता तिचे पिवळे वस्त्र हे परिधान केलं आहे म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी पिवळं तुम्ही परिधान करू नका. तो एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे. हातात गदा घेतलेली असून तिने केशराचा टिळा लावला आहे. वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. या पद्धतीने देवीचे वर्णन आहे. वासाकरिता देवीने जाई हातात घेतली आहे. देवी हे पायचं भक्षण करत आहे. आता पायचं भक्षण करत आहे म्हणजे काय, तर म्हणजे संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधापासूनचे बनलेले पदार्थ वर्ज्य करावे असे म्हटले गेलं आहे. ज्याला जसं वाटतं तर त्याने तसं करावे. पण दरवर्षी आपण ऐकतच असतो. आधीच्या काळी भाट लोक येऊन आपल्याला संक्रांत सांगायचे. आता सगळं सोशल मीडियावर आपल्याला अवेलेबल असतं. संक्रांती देवीचे स्वरूप तुम्हाला सांगते. संक्रांती देवीचे स्वरूप हे सर्प जातीने असून हे तिने मोती परिधान केलेले आहे. नक्षत्राहुनी देवीचं हे मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. ती वायव्येकडे पाहत आहे असे हे स्वरूप आहे. आता दूध किंवा दुधापासून पदार्थ वर्ज्य करायचे आहेत. आता काय करायचे आणि काय नाही करायचे हे मी तुम्हाला सांगते. पिवळं वस्त्र परिधान करू नये, कारण असे म्हणतात की संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केले आहे ते आपण परिधान करू नये. असे म्हटले जाते की मग ते कुठल्याही रंगाचं असू द्या, पिवळ्या रंगाचे आहे तर त्याला जसं वाटतं त्याने ते करावे. पायन भक्षण करत आहे म्हणजे काय, दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ आपण खाऊ नये. तर काय करू या दिवशी, तर ह्या दिवशी भांडण कटकट वाद करू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावं. म्हशीची धार काढणं टाळावं. गवत कापणे हे सुद्धा टाळावं. आता पुण्यकाळात तुम्हाला काय करायचं आहे, दान धर्म करायचा आहे. तुम्ही या दिवशी हळदी कुंकू करू शकता. ज्या गोष्टी तुम्ही संक्रांती दिवशी दान करता त्याच गोष्टी सूर्यदेव तुम्हाला तुमच्या पुढच्या जन्मात तुम्हाला देत असतो. म्हणून ह्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. तर गवत कापू नये किंवा तामसी वृत्ती कामे करू नये, म्हणजे यामध्ये ब्रह्मचर्य आलं किंवा कोणाचं कोणाला बोलू नये, भांडण होणार या गोष्टी करू नये. हा संक्रांतीचा सण सवासणींचा सण असतो. तर स्त्रियांचा पण खूप मान सन्मान आदर करायचा आहे, हे महत्त्वाचं आहे. आता काय करायचं, तर अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, श्रमदान हे तुम्ही करू शकता. यथाशक्ती जे तुम्हाला जमेल ते तुम्ही गरजूंना दान करू शकता. संक्रांती हा दिवस गरजूंना दान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर भोगीच्या दिवशी मिक्स भाजी करून भोगीचा नैवेद्य दाखवला जातो. संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी सवासणी हे पोळ्यांचं जेवण बनवलं जातं. संक्रांतीच्या दिवशी एकतरी सवासणी जेवू घालतात. तुमच्याकडे जर ही प्रथा असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. तर तिला जेवण घालून आपण यथाशक्ती त्या सवासणीला आपण तिची ओटी भरायची आहे. या दिवशी आपल्याला सुगड पूजा करायची असते. ती सुद्धा सगळ्यात महत्त्वाची मानली गेली जाते. सुगड पूजा करणे इथे सुद्धा आपण दानच करत असतो, कारण दुसऱ्या दिवशी किंक्रात असते आणि किंक्रातीला आपल्याला सुगडचं दान करायचं असतं. तर हा सुद्धा एक दानाचाच भाग आहे. त्याबरोबर आपण संध्याकाळी घरोघरी जाऊन तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, या पद्धतीने लोकांचाही आपण आदर सत्कार करत असतो. जो आपल्या मनातील कटुता आहे ती आपण कमी करत असतो. संक्रांती दिवशी जी काय कामं आहेत, जी वर्ज्य करायची असतात किंवा जेव्हा आपण दान करत असतो. आता बघा, संक्रांतीच्या दिवशी मला कोरडा शिदा ब्राह्मणाला दान करायचा किंवा गरजूंना दान करायचा आहे. तर मला असा संकल्प करायचा आहे, देवासमोर बसून आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं, हळदी कुंकू अक्षता हे वाहायचं आणि तुमचं नाव गोत्र बोलायचं आणि संक्रांतीच्या निमित्ताने मी औचित्य साधून माझ्याकडून जे काही तुम्ही पदार्थ दान करताय असा संकल्प करायचा आहे आणि ते देऊन दान गरजूंना करायचं आहे. संक्रांतीचा दिवस हा खूप मोठा आहे दान करणाऱ्यांसाठी. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करत असतो तेव्हा अनेक घटना घटत असतात. मकर संक्रांती एक कारण आणखी आहे की पतंग उडवणे. तर काय कारण असेल पतंग उडवायचं? खरं तर मकर संक्रांतीमध्ये आभाळ हे खूप स्वच्छ झालेलं असतं आणि त्या आभाळाकडे आपलं लक्ष जावं. खरं तर पतंग उडवण्यामध्ये आपलाच फायदा आहे. तो असा की सकाळ सकाळी मुळात तर खूप प्रचंड थंडी वाढलेली असते आणि सूर्याची किरणं ही आपल्याला मिळतात आणि जेव्हा आपण आकाशाकडे बघतो तेव्हा
ते आकाश एवढं स्वच्छ असतं की आपल्या डोळ्यांचे सगळे विकारसुद्धा त्या बरे होतात. खरं तर हेच कारण असतं की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आकाशाकडे बघायचं असतं. त्याचा औचित्य साधून आपल्याला पतंग उडवणे अशा प्रकारे आपण हा सण साजरा करतो. एवढा योगायोग चांगला आहे की 14 तारखेला मकर संक्रांती आहे आणि त्याच दिवशी षटशिला एकादशीसुद्धा आहे. म्हणून आपल्याला सूर्याच्या उपासनेबरोबर श्री भगवान विष्णूची सुद्धा उपासना करायची आहे. तर नक्की या दिवशी तुम्ही ही उपासना करा. सूर्यदेव हा असा देव आहे की जो आपल्याला रोज दर्शन देत असतो आणि आपण त्याचं रोज दर्शन घेत असतो. त्याच्या पत्रिकेमध्ये सूर्य हा मजबूत असतो. त्याच्या आयुष्यातील नोकरी संबंधी किंवा प्रमोशन संबंधी कधीच अडचण निर्माण होत नाही. या नवीन वर्षात काय करू शकता तर तुम्ही दररोज सूर्याला जल वाहायचं आहे. संक्रांतीची माहिती तर आपण आता ही माहिती पूर्ण स्वामींच्या चरणी अर्पण करू. ही सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करू आणि या व्हिडिओला आपण आता इथेच थांबू. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.